मित्रांनो, आज जो मी व्हिडिओ बनवतो आहे आणि हा वास्तवावर बोलू काहीतरी ह्या माझ्या चॅनलवरती हा अपलोड करतो आहे, याच्या मागचा एक उद्देश आहे. कारण सध्या एक पोस्ट व्हायरल होते आहे, फिरवली जाते, शेअर केली जाते आणि तीसुद्धा गुढीपाडव्याच्या विरोधात. चैत्र शुद्ध प्रतिपदामध्ये हा गुढीपाडवा जो साजरा केला जातो, जी गुढी उभी केली जाते, त्याच्यावरती ही पोस्ट व्हायरल केली जाते, पसरवली जाते. ह्या पोस्टचा अर्थ काय आहे, याच्यामागे उद्देश काय आहे, तर हिंदूमध्ये विभाजन करायचं, हिंदूंमध्ये दुही निर्माण करायचं, ब्राह्मणांना टार्गेट करून हा विषय तो पसरवतो आहे. म्हणजे किती हलकटपणा आणि किती नीचपणा आहे. कुठल्याही गोष्टीची माहिती घ्यायची नाही, अभ्यास घ्यायचा नाही, कुठल्याही गोष्टीचं महत्त्व जाणून घ्यायचं नाही आणि काही पोस्ट करायचं आणि काही व्हायरल करायचं. आणि असे महाभागसुद्धा आहेत, ते पोस्ट पुढे शेअर करतायत. मंगोलमध्ये राहणारा तो मंगोलमधून आलेला तो मोगल, मग महाराष्ट्रातून येणारा तो मराठा. साधी गोष्ट आहे, साधी सरळ गोष्ट आहे. त्या प्रांतानुसार त्याचं नामकरण झालेलं आहे. आता निर्णय तुमच्या हातात आहे. गुजरातात राहणारा तो गुजराती, मग सगळे गुजराती आलेत. मग त्या गुजरात्यामध्ये अनेक ज्या तथाकथित जाती आहेत ते सुद्धा येतात ना. पण आपण काय बोलतो? गुजराती. गुजरातात राहणारा गुजराती, केरळात राहणारा केरळी, तसंच महाराष्ट्रात राहणारा महाराष्ट्रीयन, मराठा. बस हेच तथ्य आहे, हे वास्तव आहे, हे सत्य आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ शेअर करा, कळकळीची विनंती आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, नूतन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा. चैत्रशुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा, नवीन वर्ष आपण साजरा करतो आहे. हा सनातन संस्कृतीप्रमाणे साजरा केलेला नवीन वर्ष. वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे आणि या वसंत ऋतूमध्ये फुलाफलांनी बहरलेली तुम्हाला ही सृष्टी दिसेल. याचा उल्लेख मी यापूर्वीसुद्धा केलेला आहे. मित्रांनो, आज जो मी व्हिडिओ बनवतो आहे आणि हा वास्तवावर बोलू काहीतरी ह्या माझ्या चॅनलवरती हा अपलोड करतो आहे, याच्या मागचा एक उद्देश आहे. कारण सध्या एक पोस्ट व्हायरल होते आहे, फिरवली जाते, शेअर केली जाते आणि तीसुद्धा गुढीपाडव्याच्या विरोधात. चैत्र शुद्ध प्रतिपदामध्ये हा गुढीपाडवा जो साजरा केला जातो, जी गुढी उभी केली जाते, त्याच्यावरती ही पोस्ट व्हायरल केली जाते, पसरवली जाते. ह्या पोस्टचा अर्थ काय आहे, याच्यामागे उद्देश काय आहे, तर हिंदूमध्ये विभाजन करायचं, हिंदूंमध्ये दुही निर्माण करायचं, ब्राह्मणांना टार्गेट करून हा विषय तो पसरवतो आहे. आणि गुढी ही ह्यापूर्वी कधीच साजरी केली गेली नव्हती. म्हणजे जोपर्यंत संभाजी महाराजांची हत्या झाली नव्हती तोपर्यंत गुढी कधीही उभारली गेली नव्हती. गुढीपाडवा हा कधी साजरा केला गेला नव्हता. अशी त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत. मित्रांनो, ही जी व्यक्ती आहे, ही याची पोस्ट आहे ना, मी मुद्दामून ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन मी, तुम्ही ती नक्की वाचा. म्हणजे किती हलकटपणा, नीचपणा चाललेला आहे. मराठा या तथाकथित जातीच्या नावावरती हा हलकटपणा, नीचपणा चालला आहे. मित्रांनो, इतिहास माहिती नाही, सनातन संस्कृती माहिती नाही. काही यायचं, काही बरळायचं, काही बोलायचं, काही लिहायचं, हे आजपर्यंत घडत आलेलंच आहे. पण असे हे काही बाणगुळ आहेत, असे हे नीच लोक आहेत. आता ह्या चांगल्या दिवशी हे शब्द वापरावे लागत आहेत. यांच्यामुळे काय होते, समाजामध्ये एक गढूळता निर्माण होते.
ह्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीमुळे समाजामध्ये एक दुही निर्माण होते आणि हे षडयंत्र गेले कित्येक वर्षे सुरू आहे. हिंदूंमध्ये दुही निर्माण करणं, दोफाड करणं आणि आपली मतलब साधणं, आपलं हित साधणं, आपला स्वार्थ साधणं. मित्रांनो, ती व्यक्ती काय म्हणते आहे की संभाजी महाराजांची हत्या झाली, हत्या करणाराला भाग पाडणारा किंवा निमित्त ठरणारा कोण आहे तर ब्राह्मण. आणि या ब्राह्मणामुळे त्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडलं आणि त्यांची हाल करून हत्या केली. आणि मग शेवटी त्यांचं शिर तलवारीच्या टोकावरती लावून ते पूर्ण फिरवलं. त्याचा उद्देश काय, त्या गुढी उभी केली, संभाजी महाराजांची गुढी उभी केली त्या शिराचं. आणि ह्या दृष्टीने ह्या ब्राह्मणांनी मग ही गुढी उभी करण्याची प्रथा सुरू केली. म्हणजे बघा किती हलकटपणा आहे. गुढीचा अर्थ काय तर पताका. पताका, गुढीचा अर्थ काय तर पताका. आणि गुढी का उभी करावी याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवलेला आहे गेल्या वर्षीच. गुढीच्या मागे काय विज्ञान आहे, काय शास्त्र आहे, याच्यावरती मी तो व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकीनच. मग तो व्हिडिओ नक्की पहा. गुढी का उभारली जाते, चैत्रशुद्ध प्रतिपदाचा हा दिवस का साजरा केला जातो आहे, काय कडुलिंबाच्या त्या पाल्याचा महत्त्व आहे, तो तांब्या जो उलटा ठेवला जातो त्या तांब्याचं काय महत्त्व आहे, तो वेळूच्या बांबूवरती, त्याला काही ठिकाणी वेळू म्हणतात, काही ठिकाणी चिवा म्हणतात, काही ठिकाणी त्याला बांबू म्हणतात. त्या बांबूवरती, त्या वेळूवरती, त्या चिव्यावरती, त्या चिव्याच्या काठीवरती तो उलटा ठेवलेला तांब्या आणि त्याच्या भोवती आंब्याची पानं लावली जातात, गोंड्यांचा हार घातला जातो आणि कडुलिंबाचा पाला लावला जातो. आणि मग प्रत्येक ठिकाणी जशी ती प्रथा आहे त्या प्रथेने ती गुढी उभी केली जाते आणि त्याच्याबरोबर एक कोरं वस्त्र त्याला बांधलं जाते. आता ह्या व्यक्तीने जे काय त्या आपल्या पोस्टमध्ये, म्हणजे त्यांनी ही पोस्ट व्हॉट्सअपवरती हे केली आहे, पसरवली आहे. तर त्या व्हॉट्सअपवरती ती पोस्ट जी टाकली आहे त्या पोस्टमध्ये त्यांनी काय लिहिलं आहे, आपल्या अकलेचे तारिका तोडले आहेत. तर संभाजी महाराजांना उद्देशून हा गुढीपाडवा साजरा केला जातो. दुसरी गोष्ट, प्रेतावरती कोरा कापडा वापरला जातो आणि प्रेतावरती कडुलिंबाचा पाल्याचा वापर केला जातो. म्हणजे किती हलकटपणा आणि किती नीचपणा आहे. कुठल्याही गोष्टीची माहिती घ्यायची नाही, अभ्यास घ्यायचा नाही, कुठल्याही गोष्टीचं महत्त्व जाणून घ्यायचं नाही आणि काही पोस्ट करायचं आणि काही व्हायरल करायचं. आणि असे महाभागसुद्धा आहेत, ते पोस्ट पुढे शेअर करतायत. असे महाभागसुद्धा आहेत, ती पोस्ट पुढे शेअर करतायत, ती जाणून न घेता, समजून न घेता, त्याची खात्री जमा न करता. मित्रांनो, आजपर्यंत ह्या देशावरती जी परकीय आक्रमण झालं आणि आपण जी गुलामीगिरीमध्ये आपलं आयुष्य घालवलं, त्याच्या मागे आपण गुलाम का झालो, त्याच्या मागे हे अशीच लोक आहेत, हे बुद्धिभ्रष्ट लोक आहेत. हे जे अशी बुद्धिभ्रष्ट लोक आहेत, हे बुद्धिभ्रष्ट लोक समाजामध्ये असं खोटं काहीतरी रेटतात, नाहक काहीतरी संभ्रम निर्माण करतात, दिशाभूल करतात. आणि मग आक्रांत असो किंवा देशातील मतलबी लोक असो, ते काय करणार, गुलामच करून ठेवणार आम्हाला गुलामच करून ठेवणार. मित्रांनो, त्याला कारण आपण शहानिशा न करता अशा गोष्टी एकाकडून दुसरीकडे पोचवतो, शेअर करतो. ह्याला म्हणतात अंधश्रद्धा. अंधश्रद्धा ठेवायची एखाद्या व्यक्तीवरती, त्यांनी पोस्ट पाठवली आहे, त्याची खातरजमा न करता ती पुढे पाठवली, म्हणजे काय झाली, अंधश्रद्धा झाली. मित्रांनो, गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो, त्याच्यामागे विज्ञान काय आहे, त्याच्यामागे शास्त्र काय आहे, हे मी सनातनी वास्तव या माझ्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे.
तुम्ही मुद्दाहून जाऊन तो बघा, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन। पण हे जे काय खोटं रेटलं जाते, आता जरांगे पाटील कशाला बसला होता उपोषणाला, तर त्याला हिंदूंमध्ये दुही निर्माण करायची होती, भेद निर्माण करायचा होता। आणि या शरद पवारसारख्या व्यक्तीला काय करायचं होतं, मतलब साधायचं होतं। आणि संभाजी ब्रिगेड ही जी संघटना जी स्थापन झाली आणि स्थापन करतासुद्धा हे शरद पवार आहेत। त्याच्या मागचा उद्देश काय, तर शिवसेनेला शह देण्यासाठी। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेना उभी झाली आणि तिला शह देण्यासाठी संभाजी ब्रिगेड उभी केली। आणि या संभाजी ब्रिगेडच्या मार्फत या सगळ्या पोस्ट व्हायरल केले जात आहेत, हे सगळे व्हिडिओ, या सगळ्या गोष्टी व्हायरल केले जात आहेत आणि लोकांमध्ये दिशाभूल केली जाते, संभ्रम निर्माण केला जातो। आता हे रोखणं गरजेचं आहे। ते भिडे गुरुजींनासुद्धा शिवागाळ करतात। शिवप्रतिष्ठानचे प्रमुख भिडे गुरुजी, त्यांनी तर खरा इतिहास जगासमोर आणला आहे, ते वास्तव समोर मांडत आहेत, मुसलमानांचं लागून चालन नाही करत आहेत। मित्रांनो, ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे। हे तळतळाट, हा क्रोध, हा राग, हा असाच निर्माण होत नाही ह्या लोकांमुळे। ह्या लोकांनी तो करायला लावतात। आज हा व्हिडिओ मला बनवायचा नव्हता, पण करण्यासाठी भाग पाडला मला। तर का दिशाभूल केली जाते, संभ्रम निर्माण केला जाते कोणाच्या तरी नावाने, कोणाचा तरी उल्लेख करून, आणि तो सुद्धा हिंदूंमध्ये। 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही बघितलात, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुसलमान एक गट्टा झालेत, एकत्र झालेत आणि हिंदू दोफाड झालेत। मग तो जैन झाला, तो मारवाडी झाला, तो मराठा झाला, तो भंडारी झाला, तो अमुक झाला, तो यादव झाला, तो आणखीन काय काय झाला, तो पंजाबी झाला, तो केरळी झाला, तो कन्नडी झाला। म्हणजे बघा, हिंदू कधीही एकत्र येत नाहीत आणि मग अशा लोकांचं काय होते, फावते। प्रांताच्या नावावरती, भाषेच्या नावावरती हे विभाजन केलं जाते आणि अशा खोटा इतिहास समोर मांडून हे विभाजन केलं जाते। तर हिंदूंनी आता सावध होणं गरजेचं आहे, सतर्क होणं गरजेचं आहे। त्याची आपल्या समोर येणाऱ्या एका गोष्टीची शहानिशा करणं गरजेचं आहे, ती पडताळून पाहणे गरजेचं आहे। ही माझी कळकळीची विनंती आहे समस्त हिंदू जनतेला, समस्त सनातन जनतेला। मित्रांनो, एक धर्म आहे, तो म्हणजे सनातन धर्म। बाकीचे सगळे जे धर्म आहेत, इन्क्लूड हिंदू धर्म, हे सगळे तथाकथित आहेत, राज्य विस्तारासाठी केलेले हे सर्व धर्म आहेत। एकच धर्म आहे, तो म्हणजे सनातन धर्म। तो जाणून घेणं, समजून घेणं गरजेचं आहे आणि सनातन संस्कृतीप्रमाणे, सनातन धर्माप्रमाणे आपण हे सगळे सण साजरे करतो। त्याच्यामागे विज्ञान आहे, त्याच्यामागे शास्त्र आहे। हा व्हिडिओ माझा नक्की पुढे शेअर करा, कळकळीची विनंती आहे। कारण हे विचार 4 लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे। अन्यथा असे बुद्धिभ्रष्ट, बुद्धिहीन लोक खोट्या बातम्या, खोटा नरेटिव्ह, खोटा इतिहास लोकांसमोर मांडत राहतील, वाढत राहतील आणि लोक दिशाभूल होईल, संभ्रमित होतील। जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हणतात, रयतेचा राजा, आणि त्यांनी रयतेमध्ये कधीही दिशाभूल नाही केली, संभ्रम निर्माण नाही केला, विष पेरलं नाही, जाती जमातीमध्ये, तथाकथित जाती जमातीमध्ये विद्वेष पेरला नाही, म्हणून त्याला आपण रयतेचा राजा म्हणतो। हिंदवी स्वराज्य व्हावं हीच श्रीची इच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांचे हे उद्गार आहेत। हिंदवी स्वराज्य व्हावं हीच श्रीची इच्छा। म्हणून मराठ्यांनी, तथाकथित मराठा ह्या जातीने, मराठा म्हणजे कोण, महाराष्ट्रात राहणारा मराठा, मराठी भाषिक मराठा, महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करणारा तो मराठा। मित्रांनो, लक्षात लगा, मंगोलमध्ये राहणारा तो मोगल, मंगोलमधून आलेला तो मोगल, मग महाराष्ट्रातून येणारा तो मराठा। साधी गोष्ट आहे, साधी सरळ गोष्ट आहे। त्या प्रांतानुसार
त्याचं नामकरण झालेलं आहे. आता निर्णय तुमच्या हातात आहे. गुजरातात राहणारा तो गुजराती, मग सगळे गुजराती आलेत. मग त्या गुजरात्यामध्ये अनेक ज्या तथाकथित जाती आहेत ते सुद्धा येतात ना. पण आपण काय बोलतो? गुजराती. गुजरातात राहणारा गुजराती, केरळात राहणारा केरळी, तसंच महाराष्ट्रात राहणारा महाराष्ट्रीयन, मराठा. बस हेच तथ्य आहे, हे वास्तव आहे, हे सत्य आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ शेअर करा, कळकळीची विनंती आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.